नमस्कार मंडळी, सुरेखा किचन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत नारळ चटणी. तर तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा घेतलेलं आहे नारळ, त्याच्यानंतर घेतलेला आहे पुदिना, त्याच्यानंतर घेतलेलं आहे कोथिंबीर, त्यानंतर घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि त्यानंतर घेतलेलं आहे लसूण. तुमच्याजवळ पाटा असेल तर तुम्ही पाट्यावर वाटू शकता किंवा मग मिक्सरच्या भांड्याला तरी लावू शकता. आपण इथं मिक्सरमध्ये घेतलेलं आहे. पहिल्यांदा घेतलेलं आहे नारळाचे तुकडे छोटे छोटे करून आणि त्यानंतर घेतलेलं आहे हिरवी मिरची टाकून झाल्याच्या नंतर लगेच घेतलेलं आहे लसूण टाकून झाल्याच्या नंतर घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर लगेच आपण पुदिना कोथिंबीर ॲड करून आणि लगेच मिक्सरच्या भांड्याला वाटून घ्यायची. तुमच्याजवळ पाटा असला तर पाट्याला वाटलं तर पाट्यावरची चटणी इतकी चवदार असते की बोट चाटतच बसले पाहिजे, इतकी चवदार पाट्यावरची चटणी जर असते. आणि आपल्याकडे जवळ पाटा नसल्यामुळं आपलं मिक्सरच्या भांड्यात आपल्याला वाटण्याची गरज आहे. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं चटणीला आणि मस्तपैकी मिक्सरला 2-3 गरके मारायचे. गरके मारून झाल्याच्या नंतर लगेच इकडे कढई घ्यायची. कढई घेऊन झाल्याच्या नंतर लगेच तेल टाकायचं. तेल टाकून झाल्याच्या नंतर लगेच मोहरी टाकायची. मोहरी कढीपत्ता टाकून द्यायचा. लागलं दणदणा नाचायला की जी आपण खोबऱ्याची चटणी आहे ती चटणी आपण त्याच्यामध्ये लगेच ॲड करायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही वापरू शकता. पण आपल्याला इथं आपण जिरे आणि मोहरी आणि कढीपत्ता वापरलेला आहे फोडणीसाठी. तर लगेच इकडे आपण फोडणी दिलेली आहे खोबऱ्याची चटणीला. तुम्ही पण बघू शकता आपण किती छान प्रकारे आपली चटणी हिरवीगार दिसू राहिली आणि आपली चटणी तयार आहे. तुम्ही बघू शकता, एक उकळी नाही येऊ द्यायचे, लगेच गॅस बंद करायचा, म्हणजे एकदम चवीला पण छान असते. आणि तुम्ही एकदा ही चटणी नक्की खाऊन बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. तर आपली चटणी रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडलीच तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि शेअर करा. कमेंट करायला विसरू नका. अशीच नवीन व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेन. बाय बाय. नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.